नमस्कार, सिम्पली सुचितामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत तांदळाची भाकरी। तांदळाच्या भाकरीसाठी मी 2 वाट्या पीठ घेतले आहे। चाळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पीठ आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया। थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते मळायचं आहे। पीठ मळताना एक जास्त पाणी घातलं तर मग एकदाच पाणी जर तुम्ही घातलं तर ते पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे। सगळीकडून पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूनी घेऊन असं व्यवस्थित एक गोळा तयार करायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित हे बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे। परातीला अजिबात पीठ लागलं नाही, हे बघा बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आणि त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित गोल करून आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। आता छोटासा गोळा घेऊन आपल्याला भाकरी करायला घ्यायची आहे। छोटा गोळा घेतलाय आपण, त्याला सुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही चांगलं पीठ मळाल तितकं चांगली भाकरी होते आणि फुगते सुद्धा। व्यवस्थित हाताच्या पंजानी जोर लावून व्यवस्थित आपल्याला ते पीठ घेईल तसं मळायचं आहे चांगलं व्यवस्थित। मी ही भाकरी परातीतच करणार आहे। जे कोणी ज्यांना म्हणजे जमणार नाही त्यांनी पोलपाटावर सुद्धा ही भाकरी करू शकता। अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्याचा गोळा तयार करायचा आहे। गोल गोळा करून त्याला व्यवस्थित एक प्लेन आकार द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी परातीवरच अशा प्रकारे आकार दिलेला आहे। काटा त्याच्या पूर्ण प्लेन केलेत आणि पीठ घ्यायचं आहे। आता आपल्याला पहिल्यांदा करत असाल तर पीठ थोडं जास्त घ्या आणि व्यवस्थित आपल्या हाताच्या याच्याने फिरवायला सुरुवात करायची आहे। हाताची बोटं आणि पंजा ह्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला, उजव्या हाताचा, आणि डाव्या हाताने आपल्याला ते पिठाला हे द्यायचं आहे, शेप द्यायचा आहे। फिरवत जायचं आहे आपल्याला, बोटांनी आपल्याला भाकरीला आकार देत जायचा आहे आणि फिरवत जायचं आहे। आपोआप ती गोल होते। भाकरीला हळूच उचलायचं आहे आणि खालचं पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे। जर कुणाला भाकरीला पीठ कमी पडत असेल तर भाकरी तुम्ही पीठ जास्त तिथे घालू शकता परत एकदा। आणि बोटाच्या सहाय्याने बघताय तुम्ही, दोन्ही बोटं मी जॉईंट केलेली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला बोटाच्या सहाय्याने त्या भाकरीला गोल गोल फिरवायचं आहे। आपली भाकरी तयार आहे। जास्त मोठी आपण भाकरी करणार नाही आहे। आपली भाकरी बघा अशा पद्धतीने गोल व्यवस्थित तयार होते। आता आपण ही भाकरी भाजून घेऊया। तवा आपला तापलेला आहे आणि तवा चांगला व्यवस्थित तापलेला असायला पाहिजे भाकरी करण्यासाठी। गॅस फास्टच करायचा आहे आणि त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला। जिथून आपण पिठाची बाजू आहे ती वर करायची आणि तिथे पाणी लावून घ्यायचं आहे। ज्या कुणाला पाणी लावायला जमणार नाही त्यांनी कॉटनच्या कपड्याने लावलं तरी चालते। आता ही भाकरी मी पलटी केलेली होती शेकल्यानंतर, ती पलटलेली बाजू मी व्यवस्थित सगळीकडून भाजून घेतलेली आहे। भाजल्यानंतर आपण जिथे पाणी लावलेली होती ती बाजू आपण पुन्हा एकदा पलटी केलेली। पलटी केल्यानंतर सगळ्या बाजूनी ती भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। भाजल्यानंतर ती भाकरी फुलून येते व्यवस्थित। बघू शकता तुम्ही, आपली भाकरी हळूहळू फुलती आहे। जितकं पीठ मळतो आपण तितकी छान भाकरी फुलून येते आणि छान पण होते। मटणासोबत, चिकन बरोबर किंवा भाजी पिठलं वगैरे बरोबर भाकरी आपल्याला खायला खूप छान वाटते। अशा प्रकारे माझी ही सगळ्यात साधी सोपी भाकरी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि तुम्हाला ही भाकरीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा। आत्तासाठी धन्यवाद।